नमस्कार रसिक प्रेक्षक हो. प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपण विचारलं होतं, हात धुण्याच्या योग्य पद्धतीला काय म्हणतात. योग्य उत्तर आहे सुमन के ही पद्धत. अनेक जागरूक नागरिकांनी त्यांच्या नावासह आणि वीक 1 कंप्लीट म्हणत याची अचूक उत्तर दिली आहेत. पण साध्या पाण्याने हात धुणं का धोकादायक आहे? चला यामागचं विज्ञान आणि 6 महत्वाच्या पायऱ्या आज समजून घेऊयात. तर श्रोते हो, तुम्हाला माहित होतं का, जुलाब, टायफॉइड, निमोनिया यांसारख्या 80% आजार केवळ फक्त अस्वच्छ हातांमुळे पसरतात. जंतूंच्या भोवती मेदाचा म्हणजेच चरबीचा एक चिकट थर असतो, जो साध्या पाण्याने कधीच तुटत नाही. जेव्हा आपण साबणाचा वापर करून किमान 20 सेकंद हात घासतो, तेव्हाच हा थर तुटतो आणि जंतू नष्ट होतात. म्हणूनच नुसते हात ओले करणे म्हणजे स्वच्छ होणे नव्हे. तर श्रोते हो, आता सुमन के या 6 पायऱ्या नीट समजून घेऊयात. सुमन के मधील सगळ्यात पहिला अक्षर एस म्हणजे स्ट्रेट, तळहात एकमेकांवर घासणे. यू म्हणजेच अपसाइड, हाताची मागची बाजू घासणे. एम म्हणजे मिडल, बोटांमधील फटी स्वच्छ करणे. ए म्हणजे अराउंड, अंगठा गोलाकार चोळणे. एन म्हणजेच नेल्स, नखे तळहातावर घासून स्वच्छ करणे. आणि के म्हणजे कुलाई, मनगटापर्यंत हात स्वच्छ करणे. या 6 पायऱ्या वापरल्या तर तुमचे हात निर्जंतुक होतात. तुमच्या गावातील आशाताई शाळांमध्ये आणि अंगणवाडीत जाऊन ही सुमन के पद्धत प्रत्येकाला शिकवत असतात. बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आणि जेवण बनवण्यापूर्वी या पद्धतीनं हात धुणे अनिवार्य आहे. आज 7 प्रश्न आणि त्याची उत्तरं सविस्तर देऊन झालेली आहेत. त्यामुळं वीक 1 कंप्लीट हे कमेंट सेक्शनमध्ये टाकायला विसरू नका. हा व्हिडिओ शेअर करून स्वच्छतेचा संदेश घराघरात पोचवा. पुढील नवीन प्रश्नासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी बेल आयकॉन ऑन केला आहे त्यांनाच पहिल्यांदा कळतं की प्रश्नाचा हा व्हिडिओ कधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आला आहे. त्यामुळं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद.